नमस्कार, सुप्रभात मंडळी. सर्वांचं पुनश्च स्वागत आहे भटकन टीव्ही देवादेवी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण नाशिकमधील सर्वात पर्यटकांचा प्रसिद्ध आणि गडप्रेमींचा आवडीचा असा दुर्ग म्हणजे हरिहर किल्ला. तर आज आम्ही या गडावर ट्रेकिंगसाठी सर्वजण हाची कंपनीसोबत जात आहोत. तर सर्वांनी या किल्ल्याचा एन्जॉय करावा आणि आज धमाल आम्ही करणार आहोत. तर आपण लगेच या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आम्ही आजच्या या शुभ कार्याला सुरुवात केली. तर मित्रांनो, आत्ताच आपण पोहोचलोय नाशिकमधील त्र्यंबक तालुक्याच्या कळंबुस्ते या गावामध्ये. जवळपास 75 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही जव्हारवरून या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही आपल्या मागे बघताय की जस्ट हा एक बॅनर लागलेला आहे की 80 आपण ज्याला 80 डिग्रीचा एक पायऱ्यांचा जो स्लोप आहे तो चढून आपल्याला तो हरिहर गड किल्ला आपल्याला चढायचा आहे. तर इथून आपण पुढे हर्षावाडी आहे, तिथून आपण पुढे चढायला सुरुवात करणार आहोत. हर्षवाडी गावामध्ये निसर्ग पर्यटन स्थळ हरिहर गड किल्ला यांच्या वतीनं आपल्याला एक पावती देण्यात येते. पायथ्यापर्यंत चालत जाण्यासाठी साधारण 100 ते 200 मीटरचा रस्ता आहे. छानपैकी सुंदर मध्ये असं हे नदीचं पात्र लागतं. याच्यातून हे आपण पार करून आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. विशालला विशाल पुढे. पायथ्याला सुंदर असं वनविभागामार्फत एक देखावा तयार करण्यात आलेला आहे आणि या आजूबाजूच्या परिसरामध्ये CCTV कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले, जेणेकरून कोणताही इथे या ठिकाणी घटना घडणार नाही. पक्ष्यांची किलबिलाट आणि मोहून टाकणारा निसर्ग खरंच मन भारावून जातं येथे. आता आपण हरिहरगडाच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आतापर्यंत मातीच्या पूर्ण पायऱ्या होत्या, आता पूर्ण लोखंडी ग्रिल्सवाले आपल्याला धरण्यासाठी संरक्षक अशी एक आपल्याला लोखंडी सळी आहे. गडाच्या अर्ध्यावर आल्यानंतर खूपशे पर्यटक एक पॉइंट मिस करतात, तो आपण आज नक्कीच आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर मंडळी, आपण गडाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. इथं आपल्याला दिसतंय की हर्षवाडीवर चढल्यानंतर अगदी डाव्या बाजूला गड वरच्या बाजूला आपण उजव्या बाजूला चढणार आहोत. डाव्या बाजूला आपल्याला इकडे एक गणेश कुंड म्हणून इथे एक छोटंसं तळं दिसतंय. पुरातन काळामध्ये याचा वापर पाणवठ्यासाठी केला जायचा. आणि समोरच तुम्हाला हनुमान मंदिर दिसतंय, तेही अगदी पुरातन आहे. आता सध्या भग्न अवस्थेत आहे, तरीही आपल्याला तिथे जाऊन थोडंसं बघता येईल. आणि इथे एक छोटासा शिलालेख तुम्हाला दिसतोय की त्याच्यावर श्री गणेशाय नमः असं लिहिलेलं आहे. तर इथून पुढे हनुमान मंदिर आहे, जे अजूनही जंगलात पूर्णतः घनदाट दाटीत असं बसलेलं आहे. नुकताच पावसाळा ओसरलाय आणि अजूनही दाट झाडी आपल्याला बघायला मिळते. येथे मारुतीरायांचं दर्शन घेऊन बाहेरच्या बाजूला एक सुंदर रेखीव काम आहे, ते आपण बघूयात. हाच जो पॉइंट जे पर्यटक अनेक वेळा मिस करतात. आणि इथे समोर एक कोरलेली शंकराची मूर्ती दिसते. या ठिकाणावरून पुन्हा आपल्याला उजवीकडे वळाल्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय. तर मंडळी, बरोबर मागे आपल्याला दिसतोय तो हरिहरगड आहे. आणि या गडावर येण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. एक इकडून जो आहे तो निरगुड पाड्यावरून आहे आणि इकडून जो आहे, जो आत्ता आपण आलो, तो हर्षवाडीवरून आहे. दोन्ही मार्गाने आपण या ठिकाणी पोहोचतोय आणि इथून आपल्याला मुख्य चढाईला सुरुवात होते. मित्रांनो, आपला सध्या सर्वात कठीण आणि सर्वात असा धोकादायक असा स्टेप आपला हातात आहे आणि यालाच म्हणतात अंतिम टप्पा. जो आपण 80 डिग्रीमध्ये म्हणत होतो, तो हाच तो सुळका आहे. आणि सांगायचं झालं तर इथल्या ज्या दगडासुद्धा थोडे लूज अवस्थेत आहेत, त्यामुळे पूर्ण काळजीपूर्वक इथे चढायचं आहे. पायऱ्या चढाईच्या तयारीत असतानाच आज माकडांनी हल्ला करून आमच्याजवळ असणारी बॅग घेऊन पळाले आणि त्यातील असणारे जेवणाचे साहित्य, त्याचबरोबर फळं, सर्व काही काढून घेऊन पळाले. अशा वेळी जर आपण त्यांना प्रत्युत्तर दिले तर एखादा अपघात घडू शकतो. म्हणून पर्यटकांनो खूप सावधानतेने ट्रेकिंग करा.
आणि ही एक आमची भाची रडते, मामा माझी संत्री. चला चला उतरून बस झाला मामा. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मन मोहून टाकणाऱ्या अशा पायऱ्या, आणि खरंच बरं वाटतं की आज आपण या ठिकाणी ट्रेकिंगला आलो. यांच्या बाजूला, प्रत्येक पायरीच्या बाजूला ज्या खाचा आहेत, त्या खाचामध्ये हात टाकत आपल्याला हळूवारपणे चढायचे. खूप काळजीपूर्वक इथे चढायला लागतं. एवढाच टप्पा सर्वात खतरनाक असा आहे. हा आहे गडाचा महादरवाजा. पायऱ्यांवरून वर चढल्यानंतर एक छोटीशी निमुळती वाट लागते आणि ही अत्यंत रिस्की आहे. खूप काळजीपूर्वक चालावं लागतंय. 3 फुटाचा असा रस्ता आहे आणि ज्याची डावी बाजू पूर्णतः तुटलेल्या अवस्थेत आहे. जर तुम्ही खाली बघाल तर संपूर्ण तुम्हाला अशी खाली जवळपास 200 ते 300 फुटाची अशी दरी दिसते. चालताना खूप काळजीपूर्वक चालावं लागतंय. आणि ही सर्व माझी भाची कंपनी. सर्वजण अगदी उत्साहाने जोशात सर्व चढत आहेत. छान वाटतंय. सावकाश रे. तुम्ही बघाल तर हा पूर्णतः 3 फुटाचा कातळाने तोडलेला असा रस्ता आहे बघा. आणि ही जी धरण्याची जी बाजू आहे ती साधारण तुम्हाला अर्ध्या फुटाच्या आसपास तुम्हाला दिसेल. याच्यातून पूर्णतः कातळातून पायऱ्या कोरलेल्या आपल्याला अवस्था दिसतात. खूप असा दमछाक करणारा असा हा ट्रेक. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. 1.5 फुटाची पायरी 80 अंशामध्ये एकदम उचलून तुम्हाला टाकावी. त्याचबरोबर आपल्याला हात सुद्धा व्यवस्थित पकडावे लागतात. तर खरोखर खूप रिस्की आहे. काळजीपूर्वक करायचे. आता इथून जर बघाल तर गड तुम्हाला समोरून दिसणारच नाही की इथून पायऱ्या कुठे आहेत, पण आतून कोरीव काम करून पूर्णतः कातळात पायऱ्या तयार केलेल्या आहेत. तुम्ही तर इथून मार्ग बघू शकता की हा जवळपास 50-1 फुटाचा मार्ग पूर्णतः कोरून डोंगरातून बाहेर. हा आहे कातळात कोरलेला मार्ग. आणि बघा की कशा पद्धतीने हा मार्ग तयार केलेला असेल. खरंच विश्वास बसत नाही की त्यावेळी सुद्धा अशा प्रकारचे मार्ग त्यांनी तयार केले असतील. गड सर केल्यानंतर भाचे कंपनीचा आनंद आज काही गगनात मावेन असा झाला होता. वरच्या टप्प्यात आपल्याला डाव्या बाजूला माळावर आजही त्याचबरोबर शंकर बघायला मिळत. आत्ता समोर जे आपल्याला दिसतंय ते आहे धान्य कोठार. पूर्वीच्या काळी धान्य साठा साठवण्यासाठी याचा वापर केला जात होता. तर मित्रांनो, आता जो अंतिम आपला टप्पा आहे तो या किल्ल्याचा शेवटचा ध्वजस्तंभ आणि बुरुज. त्या शेवटच्या ध्वजस्तंभावर आपण पोहोचलो की आजचा ट्रेक यशस्वी झालो. मित्रांनो, शेवटच्या टप्प्यातला आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण की या ठिकाणी माकडांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत आहे. पोहोचलेलो आहोत आणि खूप छान वाटतं या ठिकाणी. अगदरम्य असा परिसर. समोरच आपल्याला दिसते अप्पर वैतरणा. समोर दिसते ती आहे अप्पर वैतरणा. आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर असे गड आहेत. मित्रांनो, आजचा हा आमचा हरिहरगड ट्रेकिंगचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच. पण त्याआधी भटकन टीव्ही देवादेव या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.